and replication of genetic material. So for this particular, this topic includes a particular introductory part about the genetic material who identify as a DNA as a genetic material. ठीक आहे. त्यानंतर DNA as a genetic material, the structure of DNA, the replication of DNA. So there are different three methods of replication of DNA. First is a dispersive method, second one is a conservative, and third one is a semi-conservative method. And the difference in between the DNA and RNA and the structure of this RNA. Okay, so all about this include this today's our topic. First how DNA is a genetic material, who gives this DNA as a genetic material. So scientist Griffith, okay, he concluded one experiment on Pseudomonas bacteria. So he put forth that particular DNA as a genetic material. So the Griffith experiment for the explanation of explanation of this DNA as a genetic material. So the phenomena of transformation that is the Pneumococcus bacterium was discovered Frederick Griffith in 1928. So there are two types of sorry Pneumococcus bacteria. That is दोन वेगवेगळे टाइपचे असतात. एक असतो व्हायरुलंट जो की पॅथोजेनिक असतो. व्हायरुलंट म्हणजे विच कॉजेस अ पर्टिक्युलर डिसीज इन पर्टिक्युलर दॅट ऑर्गॅनिझम, त्याला आपण म्हणतो व्हायरुलंट. सेकंड वन इज a virulent type, that is a non-pathogenic, which does not causes any damage to particular organism. So virulent strains have polysaccharide capsules and give smooth colonies. ठीक आहे, स्मूथ कॉलनीज अँड रफ कॉलनीज. देयर आर टू टाइप्स ऑफ कॉलनीज. जे काय व्हायरल टाइप आहेत ते स्मूथ, त्याचं जे काही कोटिंग वरचं कव्हर असतं, ठीक आहे, जे काय पेरिफेरल कव्हर असतं टोटल, जे काय पूर्णपणे स्मूथ कोटचं असतं. आणि जे काय अव्हायरल स्ट्रेन्स असतात त्यांचे कॅप्सूल, त्याचे जे काही कव्हर कॉलनीज असतात त्या रफ कोटेड म्हणजे ओबडधबड अशा त्या कॉलनीज असतात. सो द व्हायरल स्ट्रेन्स हॅज अँटीजेनिक प्रॉपर्टी विथ द सेरोटाइप थर्ड अँड अव्हायरल हॅज अ सेरोटाइप सेकंड. जे व्हायरुलंट आहेत ते सेरोटाइप थर्ड मध्ये ते दाखवतात आणि जे अव्हायरुलंट आहेत ते सेकंड सेरोटाइपचे दाखवतात. आणि त्याची कॉलनी मॉर्फॉलॉजी व्हायरुलंट स्मूथ दाखवतात, अव्हायरुलंट रफ. सो they are designated as Roman in Roman 3s and in Roman second R for virulent and avirulent respectively. So the live second R, which is a virulent type, so this live second R and heat killed third S are not lethal when injected into the mice separately. So this Griffith concluded experiment on the mice where they inoculated, they mixed a live strains of a virulent with the killed one strains of a virulent type. ठीक आहे, म्हणजे लाईव्ह जे व्हायरुलंटचे जे काही सेरोटाइप आहेत, ठीक आहे, कॉलनी मधले जे काय स्ट्रेन्स आहेत ते लाईव्ह घेतलेत अव्हायरुलंट टाइपचे, आणि जे व्हायरुलंट जे काही डिसीज कॉज करतात त्यांचे स्ट्रेन्स आहेत हे किल करून घेतले. ठीक आहे, आणि ते मिक्स करून ते इंजेक्ट केले माइस मध्ये सेपरेटली. बट अ मिक्सचर ऑफ लाईव्ह second R and heat killed third S that was a lethal to the mice. मग अशाने काय झालं, जेव्हा ते जे लाईव्ह होते व्हायरुलंट टाइप मधले आणि जे व्हायरुलंट होते त्यांचे किल्ड आपण माइस मध्ये इंजेक्ट केलं, म्हणजे त्यांनी माइस मध्ये इंजेक्ट केल्यानंतर त्यामधले जे काही इंजेक्ट केलेले जेवढे माइस होते टोटल हे किल झाले. ठीक आहे, मरून गेले ते. का असं का झालं? कारण की जे व्हायरुलंट जे पॅथोटाइप मध्ये होते व्हायरुलंट प्लस मध्ये, तर ते किल स्वरूपात घेतलेले, आणि जे व्हायरुलंट होते ते आपण लाईव्ह स्वरूपात घेतलेले. त्यामुळे तिथे जी ऍक्शन झाली ती लिथल झाली. देन नेक्स्ट, द ब्लड ऑफ द डेड माइस कंटेन लाईव्ह 3S. जे काही ब्लड होतं, जे मेलेले होते त्यांचे ब्लड मध्ये जे आपल्याला स्ट्रेन्स मिळाले ते लाईव्ह 3S चे मिळाले. ठीक आहे. सो द हिट किल 3S had transformed live second R into the live third S. So Griffith in 1928 called this phenomenon as a transformation. हे फिनॉमिनॉनला म्हणजे जे काही हिट किल जे होते 3S चे ते त्याच्यासोबत जे काही लाईव्ह सेकंड आर चे होते ते स्ट्रेन्स हे एकत्र मिक्स करून टाकल्यानंतर त्यामध्ये पुन्हा
त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन जी काय प्रोसेस झाली ती ट्रान्सफॉर्मेशन, त्यामधून 3 इयर्स जे हिट केली घेतलेली ती पुन्हा लाईव्ह झाली. त्या पर्टिक्युलर डेट जो झालेला होता, म्हणजे ज्याचे लिथल जो काय माईस होता त्यामध्ये ते त्याचे ब्लड सॅम्पल काढल्यानंतर त्यामध्ये लाईव्ह स्वरूपात झालेलं होतं. सो दस द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉन व्हायरल टाइप दॅट इज अ सेकंड आर cells to the viral type that is the third years cells cannot be explained by the mutation. So rather some component of the dead type third year cells must convert live type second R cells to the particular type 3 years type. So this the same phenomenon occurred in the test tube when the live type of the second R, which is a virulent collected from virulent one cells, were grown in the presence of dead type of a third years or extract of type of third years cells. It was clearly shows that stage for the determining the chemical basis of heredity in a pneumococcus. So from this experiment, particular proof that the DNA has a genetic material. So the first direct evidence showing that the genetic material is the DNA rather than the protein or RNA was published by the Avery, McLeod and McCarthy in 1944. ह्या 3 सायंटिस्टने पहिले एक्सपेरिमेंट करून, म्हणजे जे एक्सपेरिमेंट करून डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला हे विचारलं जाईल किंवा इथून पुढे लक्षात ठेवा, काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण विचारलं. डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल कोणी दिलं तर अवेरी मॅकार्टी ह्या सायंटिस्टनं हे प्रूव्ह केलेलं होतं की डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. पहिल्यांदा म्हटलं होतं त्या अगोदर की आरएनए किंवा प्रोटीन हे रिस्पॉन्सिबल आहे, पण बेसिकली जो काय इनहेरिटन्स पॅटर्न साठी जो काही एव्हिडन्स दिलेला होता जेनेटिक मटेरियल, तर तो आहे particular DNA. So the most definite experiment conducted by them provided that the DNA was the transforming principle, and DNA that is a transforming principle म्हणजे काय, DNA as a genetic material involving the use of enzymes that degrade DNA. Degrade म्हणजे DNA चं डिग्रेडेशन, RNA चं किंवा प्रोटीनचं हे केलं जातं. So in separate experiment, highly purified DNA from type 3rd year cells was treated with the deoxyribonucleic, that is DNA, as which degrades DNA, and ribonucleic acid, that is RNA, or RNAs, जे न्यूक्लियस जे की विघटनाचं काम करतात त्याला RNAs किंवा DNAs असं म्हटलं जातं. So deoxyribonucleic means DNAs which degrades DNA, RNAs that degrades the ribonucleic acid. So and protease which degrades the proteins, and then tested for its ability to transform type second to type third one. Yes. So only deoxyribonuclease had an effect on the transforming activity of the DNA preparation. So it totally eliminated all the transforming given by this RNA and protein. ठीक आहे. मग यातून काय झालं, जे काय डीएनएज आहे, डीएनएज जे डिग्रेड करतात डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, आरएनए जे की आरएनए डिग्रेड करतात, प्रोटीन जे की प्रोटीन डिग्रेड करतं म्हणजे विघटनाचं काम करतं. तर त्यांच्याबरोबर एक्सपेरिमेंट सेपरेट केले, त्यातून कळालं की बाबा डीएनए फक्त डीएनए मध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जी काय थर्ड सेकंड आर मधून थर्ड यस हे स्ट्रेन जे आहेत, डेड सेल जे काय थर्ड यसच्या आणि लाईव्ह सेल्स सेकंड आरच्या ज्या होत्या त्या एकत्रितपणे डीएनएस मध्ये टाकल्या, ते एकत्रितपणे आरएनएस मध्ये टाकल्या, ते एकत्रितपणे प्रोटीनेज मध्ये टाकल्या, असे सेपरेट मध्ये टाकल्या. त्यामधून त्यांनी पुन्हा चेक केले की कोणत्या ब्लड सॅम्पल मध्ये कोणत्या ब्लड सॅम्पल मध्ये हा जो काय जे थर्ड यस टाइप आहे तो लाईव्ह यस थर्ड झालेला आहे, तर तो फक्त डीएनएस मध्ये झालेला होता, बाकी कोणत्याही झालेलं नाही. सो फ्रॉम दिस रिझल्ट्स ऑब्टेन बाय द Avery and co-workers clearly established that the genetic information in the pneumococcus was present in particular DNA, and we now know that the segment of DNA in the chromosomes of the pneumococcus that carries the genetic information specifying the synthesis of the type third capsule in the physically integrated in the chromosome of the type second are recipient cells. So by a specific recombination process occurring during the transformation. So from this experiment, they concluded that the DNA as a genetic material. Then the scientists Hershey and Chase experiment. So in additional direct evidence
indicating that the DNA is a genetic material, was published in 1952 by the Eddie Hershey, which is a Nobel Prize winner in 1969, and M. Chase. So this experiment shows that the genetic information of a particular bacterial virus, that is a bacteriophage T2, which is a bacterial virus, was present in a DNA. So viruses are the small living organisms. They never as such as enter into the cells. So the tail contacts the host and enzymatically cuts a small hole through the membrane, and then the nucleic acid of the virus head flows to the cell. So this idea was tested by the Hershey and Chase in the following way. So phage DNA was labeled with the radioisotope. जो काय DNA होतो तो radioisotope न त्याला मार्किंग केला 32P ने. सो त्या आपल्याला त्याची मूवमेंट हे आपल्याला कळू शकेल. सो इन प्लेस ऑफ normal isotope 31P, whereas a protein code was labeled with the 35 years in the place of normal isotope 32 years. So these labels are highly specific because the DNA does not contain sulfur and the protein code is devoid of phosphorus. So a sample of the essential cultured as infected with the label T2 phase after a short incubation period. The suspension was spoon for a minute in a varying blender at nearly about 10,000 RPM मध्ये ते blend केलं पूर्णपणे जे काय सस्पेन्शन झालेलं होतं. So this treatment served the connections between the virus and bacteria, and the resulting suspension was centrifuged again, and the pellet containing infected bacteria, whereas supernatant contained smaller particles. So these fractions were analyzed for 32P and 35 years to determine the location of phage DNA, which is radioisotopically tagged, and the protein code. And the result of the experiment where most of the phage's DNA was found in the bacteria, and most of the phage protein was found in the supernatant. जे बॅक्टेरियामध्ये होता तो डीएनए सापडला, जो का त्याच्या वरती सेंट्रिफ्यूज केल्यानंतर त्याला जो राहिला तो बॅक्टेरिया, वरती राहिला तो सुपरनेटेड. त्या सुपरनेटेड मध्ये प्रोटीन आपल्याला मिळालं. अँड द ब्लेंडेड ट्रीटमेंट डिड नॉट prevent the infection, and the progeny of the T phase contained the parental isotope, that is 32P, and not the parental 35P. जो आयसोटेप आपण जो इथे वरती बघितला होता, जो रेडिओ आयसोटेप होता 32 डीएनए ला जो टॅग केलेला होता तो तिथे आपल्याला मिळाला आहे, जो की पॅरेंटल होता 35 आयसोटेप तो तिथे मिळालेला आहे. सो फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट this led the conclusion that the phage has a genetic part of DNA and non-genetic protective part of protein. जो काय जेनेटिक पार्ट होता जो की ट्रान्सफॉर्मेशन साठी उपयोगात येतो तो पार्ट डीएनएचा होता त्या फेज मध्ये, आणि जो काय नॉन जेनेटिक पार्ट होता सुपरनेटेंट तो होता प्रोटीनचा, जो की प्रोटेक्टिव्ह पार्ट होता प्रोटीनचा. सो द प्रोटीन कोड सर्व ॲज अ व्हेकल ओनली, अँड द DNA carry the necessary information for the new generation of phages. That is, this experiment finally concludes that the DNA as a genetic material. DNA हा genetic material आहे, त्यासाठी हा पुढचा. आता त्यानंतर आरएनए हा जेनेटिक मटेरियल असतो काही स्मॉल व्हायरसेस मध्ये, पण टोटल बाकीच्या ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल असतो. सो इन द पर्टिक्युलर व्हायरसेस मध्ये आरएनए का असतो तर व्हायरसचा जो काय जेनेटिक इनहेरिटन्स साठी जो लागणारा मोलिक्युल असतो तो सिंगल स्ट्रँडेड असतो. सिंगल स्ट्रँडेड म्हणजे आरएनए, डबल स्ट्रँडेड हा डीएनए असतो. सो इन द व्हायरसेस the genetic information are present either in the DNA or RNA. So the tobacco mosaic virus, that is a TMV virus, is RNA virus. So it consists of a single molecule of RNA surrounded by a protein core. आवाज ऐकू येतोय का? हो सर.
Okay, so RNA as a genetic material in particular small viruses. So if in particular viruses, the genetic information are present either in DNA or RNA. So tobacco mosaic virus TMV is an RNA virus. It consists of a single molecule of RNA surrounded by a protein code. So by using the appropriate chemical treatments, one can separate the protein code of TMV from RNA. And moreover, this process is reversible. Means particular जेव्हा आपण RNA पासून जो काय protein code काढला तो पुन्हा आपण insert पण करू शकतो. So by mixing of proteins and RNA under the appropriate condition, reconstitution will occur producing complete ineffective TMV particles. So Frankler and a singer in 1957 took two different strains of TMV, separated the RNA from the protein code and reconstituted mixed virus by mixing the protein of one strain with the RNA of the second strain and vice versa. त्याने काय केलं, दोन वेगवेगळे स्ट्रेन्स घेतले टीएमव्ही व्हायरसचे, त्याचे सेपरेट केलं, आरएनए आणि प्रोटीन सेपरेट केलं दोन्हीचे, आणि ते एकाचा आरएनए घेतला, दुसऱ्याचा प्रोटीन कोड घेतला, दुसऱ्याचा आरएनए घेतला आणि पहिल्याचा आरएनए कोड, दुसऱ्याचा आरएनए घेतला, पहिल्याचा प्रोटीन कोड, असं वाईस वर्सा मिक्स केला. दे व्हेन दिस मिक्स्ड व्हायरस वेअर used to infect tobacco leaves, the progeny virus produced were always found to be phenotypically and genotypically identical to the parent strains from which the RNA had been obtained. So thus the genetic information of TMV is stored in particular RNA and not in the protein. So from this particular RNA also a genetic material in particular small viruses is concluded. Next particular main topic is our DNA structure. Okay, आता DNA स्ट्रक्चरचं काय सांगितलं होतं, ऍक्च्युअल जे काय स्ट्रक्चर आहे ते deoxyribonucleic acid as a genetic material आपण म्हणतो higher organism किंवा organism मध्ये जनरल. So DNA is a long thread like unbranched polymeric molecule of heredity. Long thread unbranched polymeric molecule of heredity असं म्हणतोय. So जेव्हा डीएनए मध्ये जे काही न्यूक्लियोटाइड्स असतात, न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड, ठीक आहे, त्यापासून हा डीएनए पार्टिकल हा तयार होतो. आता न्यूक्लियोटाइड मध्ये काय असतं, न्यूक्लियोसाइड मध्ये काय असतं, पर्टिक्युलर त्यामध्ये काय काय ऍड होत असतं ते आपण आता वन बाय वन बघणार. सो डीएनए मोलिक्युल कंपोज्ड ऑफ रिपीटिंग सब युनिट्स कॉल्ड एज अ न्यूक्लियोटाइड्स. जो काही डीएनए मोलिक्युल तयार झालेला असतो हा न्यूक्लियोटाइड पासून तयार असतो. न्यूक्लियोटाइड्स जे काही सब युनिट्स आहेत एकत्रित येऊन, आणि न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, फॉस्फेट ग्रुप, शुगर आणि नायट्रोजन बेसेस यांचा मिळून हा न्यूक्लियोटाइड झालेला असतो. ठीक आहे, तर हा न्यूक्लियोटाइडचे जे काही सिक्वेन्स असतात, सब युनिट्स असतात, त्यापासून एकत्रितपणे हा डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड हे तयार झालेलं असतं. सो इच न्यूक्लियोटाइड कंपोज्ड ऑफ अ फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप इथे बघितलं, अल्फा, बीटा आणि गॅमा, हा एवढे जे काय फॉस्फेट ग्रुप आहेत. ठीक आहे, हे टोटल हा ग्रुप बनतो, अल्फा, बीटा आणि गॅमा हे तीन पार्टिकलचा मिळून एक फॉस्फेट ग्रुप तयार होतो. देन अ 5 कार्बन डिऑक्सिरायबो शुगर. ठीक आहे, डिऑक्सिरायबो शुगर जी की विघटनाला ते असते. त्यानंतर पर्टिक्युलर नायट्रोजेनिक और नायट्रोजन बेस जी की सायक्लिक नायट्रोजन कंटेनिंग कंपाउंड ऑफ नायट्रोजनस बेसेस. सो from these three substances particular nucleotide is formed. Then the DNA bases. आता डीएनए बेसिस म्हणजे काय, जे काय प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स हे जे काय आहेत त्यामध्ये आयडिनाइन, सायटोसिन, ग्वानाइन आणि थायमिन, ठीक आहे, आणि युरॅसिल इन पर्टिक्युलर आरएनए, हे जे काय 5 जे काय बेसिस आहेत टोटल. डीएनए मध्ये 4 बेसिस आपल्याकडे, डीएनए मध्ये 4 बेसिस असतात प्रेझेंट, त्यामध्ये ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानाइन आणि थायमिन. आणि जे काय दुसरा एक युरॅसिल असतो, थायमिनने जो रिप्लेस होतो तो फक्त आरएनए मध्ये येते. आरएनए मध्ये मग ऍडेनिन, सायटोसिन, ग्वानाइन आणि युरॅसिल एवढे कंपोनंट 4 बेसिस असतात. डीएनए मध्ये हे 4 बेसिस असतात, ACGT. ठीक आहे. सो दिस ऑफ डिफरंट डीएनए basis forms the particular purines and pyrimidines. So structure of DNA molecule which is given by the Watson and Crick, that is we popularly known as a double helix model of Watson and Crick.
सो दिस मॉडेल इज अन इमॅजिनरी मॉडेल. इमॅजिनरी म्हणजे कुठे आपल्याला डीएनए अशा मॉडेल मध्ये दिसत नाही, पण ते इमॅजिनरी मॉडेल आहे की अशा पद्धतीने ते जे काय स्ट्रक्चर आहे प्रपोज केलेलं आहे, सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. सो द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ डीएनए वॉज प्रपोज बाय जेडी वॅटसन अँड एपीसी क्रिक in 1953. So double helix model was proposed by them is based on two evidences. First, Chargaff's chemical analysis, and second one is a crystallographic studies of studies by the Wilkins and Franklin. So first, Chargaff's chemical analysis. So this Chargaff found that a specific quantitative relationship is present between the purines and pyrimids of DNA molecules. जे काही प्युरिन्स आहेत, adenine, guanine, सायटोसिन आणि थायमिन पिरॅमिड्स जे काय आहेत, प्युरिन्स आणि पिरॅमिड्स, त्यांच्यामध्ये जे काय रिलेशनशिप आहे त्या बेसिसवरती हे दिलेलं. सो इन डीएनए मॉलिक्युल द रेशोज ऑफ एडेनिन टू थायमिन 80 जो काही रेशिओ आहे, ठीक आहे, आणि ग्वानिन टू सायटोसिन आर इन 1:1. ओके, जो काही रेशिओ आहे तो 1:1 आहे. सो अमाऊंट ऑफ प्युरिन्स आणि अमाऊंट ऑफ पिरॅमिड्स, अमाऊंट ऑफ प्युरिन्स मीन्स एडेनिन ग्वानाइन जे काय प्युरिन्स आहेत, आणि पिरॅमिडिन जे काही थायमिन अँड सायटोसिन जे काय त्यांची जे काही 1:1 म्हणजे जेवढे अमाऊंट मध्ये प्युरिन्स आहेत तेवढ्याच अमाऊंट मध्ये पिरॅमिड्स हे असतात. आणि त्यांचं जे काय बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग पण ॲडेनिन अँड थायमिन म्हणजे एका प्युरिन बरोबर एक पिरॅमिडिन आणि दुसऱ्या प्युरिन बरोबर दुसऱ्या पिरॅमिडिन ह्या मध्ये त्यांचं बॉन्डिंग होत असतं. सो इट इज कॉल्ड एज अ चार्ल्स रूल दॅट adenine is bond with the thymine with triple bond and guanine with the cytosine with the single bond. So this is particular one basis for this model, जे की चार्गफ मॉडेल, जे चार्गफ जो काही रूल होता त्यानुसार जेवढे प्युरिन्स आहेत त्याच प्रमाणात पिरॅमिड्स असतात, आणि ॲडेनिन थायमिन बरोबर आणि ग्वानिन सायटोसिन बरोबर हा मॅच होत असतो. Then crystallographic studies by the Wilkins and Franklin. So the X-ray diffraction patterns and the crystallographic data on the DNA structures from studies of particular this helical structure. So the Wilkins and the Franklin showed that the DNA is highly ordered multiple strand structure with the repeating subunit structures spaced in the every 3.4 angstrom unit along with the axis of the molecule. जो एक सिंगल ऍक्सिस आहे त्यापासून जे काही स्ट्रक्चर आहे हे सब युनिट्स आहेत न्यूक्लियोटाइडचे, ठीक आहे, हे एटीजीसी जे काही स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे काही सब युनिट्स बॉन्ड झालेले आहेत, फॉस्फेट ग्रुप हे ते सगळे हे प्रत्येकाचं अंतर हे 3.4 अँगस्ट्रॉम युनिटने हे डिफरन्स झाले, ठीक आहे. हा एक बेसिक रूल होता क्रिस्टलोग्राफिक स्टडीजचा की त्या अनुषंगाने त्यांनी जे स्पेस आहे दोन मॉलिक्युल्स मधले हे त्यांनी फिक्स सांगितलं 3.4 angstrom unit आहे. So from these two experiments on the basis of Chargaff's chemical data and crystallographic data by the Wilkins and Franklin, this Watson and Crick proposed the structure of DNA, and the important feature of this model are आता वन बाय वन हे जे काही मॉडेल आहे स्ट्रक्चर डीएनएचं जे काही स्ट्रक्चर आहे ते समजून घेऊया. पहिलं स्ट्रक्चर पहिल्यांदा बघा, मेजर मायनर ग्रुप जे काय जीसीएटी जे काय त्यांचं पेरिंग होतं बेस पेरिंग, ठीक आहे. इमेज दिसते ना, ठीक आहे. बेस पेरिंग होते, जो काय स्ट्रँड आहे, ठीक आहे, डीएनएचा जो स्ट्रँड आहे तो एका एंडला 5' म्हणजे 5' प्राइम एका साइडला असतो, दुसऱ्या साइडला 3 प्राइम, ठीक आहे. तोच कंटिन्यूस जात असतो आणि शेवटी तळाला 5 प्राइम या साइडला 3 प्राइम या साइडला एक टोटल स्ट्रक्चर, एक टोटल हेलिक्स तयार होत असतो, ठीक आहे. तर त्यामध्ये जे काही पेरिंग होतं प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स मध्ये, हे बेस पेरिंग जे होत असतं ते हायड्रोजन बॉन्ड्स जे आहेत, हायड्रोजन बॉन्ड्स त्यांच्यामध्ये असतात, पेरिंग होत असतात, आणि त्यांचा जो काय बॅकबोन असतो न्यूक्लियोटाइडचा टोटल हा जो काय बॅकबोन आहे हा शुगर फॉस्फेट बॉन्ड जे असतात बॅकबोन शुगर
नंतर फॉस्फेट, नंतर शुगर. हा बॅकबोन पूर्णपणे शुगर फॉस्फेटचा बॅकबोन. ठीक आहे. जो काय त्यामध्ये त्यानुसार जे काही प्युरिन्स आणि पिरॅमिड्स असतात त्या सर्कल्स मध्ये, त्यानुसार त्यांच्या शुगर फॉस्फेट बॅकबोन मध्ये हे टोटल प्युरिन्स आणि पिरॅमिड्स हे कंपोज झालेले असतात ह्या डबल हेलिक्स स्ट्रक्चर मध्ये. आणि त्यांचे जे काही दोन जे काय बेस पेअर आहेत त्यांचे जे काही हायड्रोजन बॉन्ड बनलेले आहेत, तर त्या दोन बेस त्या दोन्ही बॉन्ड्स मधलं जे अंतर आहे ते 3.4 अँगस्ट्रॉम युनिट. आणि टोटल 10 ज्या बेसिस आहेत त्यांचं एकत्रित म्हणून हे स्ट्रक्चर तयार होतं. त्यांची लेंथ, टोटल लेंथ ही 34 अँगस्ट्रॉम युनिट एवढी राहते. ठीक आहे. तर आपण बघूया वन बाय वन त्याचे जे काही स्ट्रक्चर आहेत ते. सो डीएनए एक्झिस्ट इन डबल हेलिक्स इन विच टू पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स कॉइल्ड अबाउट वन अनदर इन अ स्पायरल वे. दोन जेव्हा चेन्स आहेत एकमेकांना असं अवतीभोवती असं स्पायरल वेने एक सिंगल ऍक्सिस पकडून त्या जात असतात. सो डीएनए एक्झिस्ट इन डबल हेलिक्स इन विच टू पॉलिन्यूक्लियोटाइड चेन्स कॉइल्ड अबाउट वन अनदर इन स्पायरल वे. त्यांची डायरेक्शन पण अपोजिट असतो. म्हणजे एक एंड 5 प्राइमचा असेल तर दुसरं 3 प्राइम, 5 डॅश किंवा 3 डॅश असंही आपण म्हणतो की प्राइम म्हणतो. देन सेकंड पॉइंट, each polynucleotide chain consists of a sequence of nucleotides linked together by a phosphodiester bond and two polynucleotide chains held together by the hydrogen bonding between them, between the bases. So जो का पॉलिन्यूक्लियर चेन आहे, एक जी काय चेन आहे टोटल, ठीक आहे, ते न्यूक्लियोटाइड्स जे काय ते एकमेकांना लिंक होत असतात. न्यूक्लियोटाइड्स म्हणजे काय, जे काय प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स आहेत ते एकमेकांना लिंक होत असतात फॉस्फोडिएस्टर बॉन्ड्सने, जो हायड्रोजन बॉन्ड असतो. ठीक आहे. आणि जे फॉस्फोडिएस्टर म्हणजे बाजूला जे काही बॉन्ड्स आहेत आणि ते एकमेकांना जे काही हायड्रोजन बॉन्ड्सने ते बेसेस एकमेकांना अटॅच असतात. थर्ड पॉइंट, the base pairs are stacked between two chains perpendicular to the axis of the molecules similar to the steps of the spiral staircase. स्पायरल स्टेअरकेस आपण बघतो, जे दुकानावरती बघा वरती फ्लोअरला असेल तर आपण असं गोल गोल फिरून जातो एका सिंगल ऍक्सिसला. सेम वे ने हे जे काय चेन्स असतात टोटल जे काय बेस पेअर्स असतात एक सिंगल ऍक्सिसला परपेंडिक्युलर त्या बरोबर अटॅच असतात. सो द बेस पेअर्स ऑफ द डीएनए स्टॅक 3.4 अँगस्ट्रॉम युनिट अपार्ट विथ द 10 बेस पेअर्स पर टर्न. एका टर्न मध्ये टोटल एक टन जो बसतो त्यामध्ये टोटल 10 बेस पेअर्स हे असतात. आणि टोटल लेंथ 3.4 एका सिंगल जे बेस पेअर मधली एकापासून दुसरी बेस पेअर मधलं अंतर हे 3.4 अँगस्ट्रॉम युनिट असतं. आणि टोटल 10च मल्टिप्लाय केलं तर टोटल एका टर्न्स जी काय लेंथ बसते ती 34 अँगस्ट्रॉम युनिट बसते. टोटल टर्न म्हणजे पूर्णपणे असा गोल असं मारलं टर्न तर तो 360 डिग्री सेल्सिअसचा होतो त्या पर्टिक्युलर डबल हेलिक्सचा. नेक्स्ट पॉइंट, द बेस पेअरिंग ऑफ डीएनए मॉलिक्यूल इज स्पेसिफिक, दॅट इज adenine pairs with only thymine and cytosine pairs with the guanine. So each base pair consists one purine and one pyrimidine. Then two strands of the DNA are complementary in nature, that is non-identical. That is, once of the sequence of the base is one strand is known and the sequence base of the other strand is also known बिकॉज ऑफ अ स्पेसिफिक बेस पेअरिंग. म्हणजे काय, तर इथे ए असेल तर पलीकडच्या स्टँड वरती टी बरोबरच तर मॅच होणार आहे. इथे सी असेल तर पलीकडच्या म्हणजे दुसऱ्या स्टँड वरती तो तिथे सी असेल तर तिकडे जी वरती अटॅच होणार. इकडे टी असेल तर पलीकडे तो ए वरती. मग स्पेसिफिक जे काय बॉन्डिंग पॅटर्न आहे ते स्पेसिफिक राहणार आहे. म्हणजे समजलं का तुम्हाला, ही एक स्टँड आहे आणि ही दुसरी स्टँड आहे, ह्यांची पोझिशन आहे वेगवेगळ्या प्युरिन्स आणि पिरिमिडिनची. ठीक आहे. जर इथे ए असेल तर इथे टी असणार आहे, इथे टी असेल तिथे ए असणार आहे, इथे जी असेल तर इथे सी असणार आहे, सी असणार आहे, इथे सी असेल तर इथे जी असणार आहे. मग ह्यांचा पॅटर्न कसाही असला, इथे जे पॅटर्न आहे त्याच्या बरोबर जे काही लिंक असणारे जे काही इथे जर प्युरिन्स असतील तर इथे पिरिमिडिन्स त्याच पद्धतीने असणार आहेत, किंवा इथे प्युरिन्स पिरिमिडिन्सचं कॉम्बिनेशन असतं त्याच पद्धतीने इकडे ते
येणार आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये एकाचा आपल्याला पॅटर्न कळाला तर त्या पुढचा तो पॅटर्न तसाच असतो. सो दिस इज स्ट्रक्चर पर्टिक्युलर ATGC आपण म्हणतो त्या पद्धतीने. जे काय ऍडेनिन आणि थायमिन असतात ते सिंगल डबल जे काय बॉन्ड्सने हे अटॅच असतात आणि ग्वानिन आणि सायटोसिन हे जे काय अटॅच असतात ते ट्रिपल बॉन्डने अटॅच असतात. सो नेक्स्ट पॉइंट, the purines and pyrimidine bases are on the inside of the helix, whereas the phosphate and sugar, that is a sugar means deoxyribose unit, are on the outside. जो बॅकबोन असतो पूर्णपणे फॉस्फेट आणि डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक म्हणजे शुगरचा तो बनलेला असतो. सो द शुगर फॉस्फेट बॅकबोन ऑफ द टू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स आर anti-parallel. So among two strands of the DNA, one strand go from 3 carbon and of one nucleotide to particular 5 carbon of the adjacent nucleotide. जे काय 5 प्राइम न्यूक्लियोटाइड एका साइडला असेल तर दुसऱ्या साइडला 3 प्राइम म्हणजे अपोजिट, एकाचं तोंड असेल तर एका शेप, दुसऱ्याचं तोंड असेल तर त्याचं शेपूट येणार असं. तर असं अपोजिट डिरेक्शनने ह्या स्ट्रँड्स असतात. सो वेअर एज द कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स ग्रो फ्रॉम 5 प्राइम टू 3 prime carbon. So this mechanism is very important in the considering the mechanism of replication of DNA. जे काय रेप्लिकेशन आहे म्हणजे एकापासून दुसरं तयार होत त्यावेळेस हे मेकॅनिझम थ्रू पर्टिक्युलर जे काय DNA replication होतं. So the high degree of the stability of DNA is due to the more number of hydrogen bonds. जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत त्यामुळे ही स्टॅबिलिटी DNA ला येते. ठीक आहे. सो दिस इज अबाउट DNA स्ट्रक्चर. नेक्स्ट पार्ट इज DNA रेप्लिकेशन. आपण सांगितलं डीएनए जे काय रेप्लिकेशन आहे हे वेगवेगळ्या 3 मेथड होतं. पहिलं आहे जे काही डिस्पर्सिव्ह, दुसरी आहे कॉन्झर्वेटिव्ह, तिसरी सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड. त्यामध्ये सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथडनं डीएनएचं रेप्लिकेशन होतं. हे बऱ्यापैकी म्हणजे सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड फॉलो होते डीएनए रेप्लिकेशनसाठी, हे मान्य करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया डीएनए कॉन्झर्वेशन.